स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे की सध्याच्या कंडिशनला नवीन ऑटो घेतली पाहिजे का। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन भेट देत असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर जरूर करावा तुम्ही। तर मित्रांनो, चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। आणि त्यातच इलेक्ट्रिक व्हेकल आहेत आणि कार तर आहेतच। आणि आपलं कसं झालंय की उन्हाळ्याच्या दिवसात मित्रांनो धंदा हा कमी असतोच, कारण जास्त करून लोक की कार प्रिफर करतात। जर समजा जायचंच असेल दुपारी तर कार, कारण एसी आणि आपल्या रिक्षाला कसं खुलं असल्या कारणाने ऊनला जास्त लागतं, उकडतं पण म्हणा। पण काय आहे मित्रांनो, सर्वात आपला धंदा कमी होण्याचं कारण आहे की रिक्षा वाढलेल्या आहेत आणि सध्याचा काळ आहे, आता शाळेला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि कॉलेजला पण परीक्षा चालू आहे, एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे आपला धंदा कमी झालेला आहे। तर अशा कंडिशनमध्ये सर्वात मेन कारण आहे रिक्षा वाढणे आपल्या धंद्यासाठी सगळ्यात कमी। तर मित्रांनो बघा, आता ह्या सीएनजी वरच्या गाड्या तर आहेतच आणि मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये येणार आहेत आता इलेक्ट्रिक व्हेकल। ओलाची पण गाडी आहे की ओलाची नवीन रिक्षा काढली त्यांनी राही नावाने। तर आता ते जे ओला चालवतात त्यांना ते रिक्षा देणार आहेत, काहीतरी कमी किमतीत देतील, काहीतरी फायनान्स करून, स्वतःचा फायनान्स करून देतील, पण नक्की देणार आहेत। आता ओलानी काढली पॅगोची तर ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, महिंद्राची आहे। आता वेगवेगळ्या गाड्या रोडवर येणार आहेत, बजाजची पण आहे इलेक्ट्रिक। बजाजची सगळ्या आता कंडिशनमध्ये बजाजच्या गाडीचा रिव्ह्यू चांगला आहे इलेक्ट्रिकमध्ये आणि TVS वगैरे सगळ्या गाड्या आता मार्केटमध्ये लॉन्च होणार आहेत लवकरच। त्याच्यात क्यूट वगैरे गाड्या आहेतच। मग तुम्ही विचार करा, आता जे सीएनजीने घेतात त्याच्यात फायनान्स करून घेतात ते सीएनजी गाडी, ते 1-1.5 वर्षात काय होणार आहे मला सांगा तुमचं किती। आता सीएनजी आता 83-84 रुपये माझ्या शहरामध्ये, आता तो त्यापर्यंत 1-1.5-2 वर्षात तो जाणार कितीपर्यंत विचार करा तुम्ही। साधारण 100 क्रॉस करून 110-120 पर्यंत अंदाजाने जाईल सीएनजी। तर असं आहे मित्रांनो की कॉम्पिटिशन खूप राहणार आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये। आणि इलेक्ट्रिक व्हेकलचं कसं, सीएनजीचं समजा 100-150 रुपयात जर 150-200 किलोमीटर जात असेल 100-200 रुपयात, तर सगळेजण तेच घेणार ना, कारण इलेक्ट्रिक व्हेकलच भारताचं फ्युचर आहे। कारण किती दिवस सीएनजी बाहेरून, सीएनजी काय आपल्या देशात भेटत नाही, हे सगळं बाहेरूनच आणावं लागतं मित्रांनो, ठीक आहे। तर मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं की मित्रांनो, आपल्या रिक्षा धंद्याचं कसं झालंय की रिक्षा खूप वाढल्या कारणाने काय होतंय की जिथं आपण 60 रुपये प्रायव्हेट भाडं घ्यायला पाहिजे तिथं 40 रुपयात पण घेऊन जाणारे भरपूर आहेत, 30 रुपयात पण घेऊन जाणारे आहेत, शेअरिंगमध्ये पण घेऊन जाणारे आहेत। आता शेअरिंगमध्ये का घेऊन जातात, कारण जर समजा निगडीचं भाडं आलेलं आहे, मी सांगितलं 60 रुपये, एखादा रिक्षावाला आला तो जर तिकडं चालला असेल तो काय 10-20 रुपयात पण घेऊन जायला तयार आहेत। असले छपरी लोक रिक्षावाले आहेत आपल्या लाईनमध्ये। तर त्यामुळे काय होतंय की धंदा कमी होतोय। आणि तुम्हाला सांगतो, रिक्षा नवीन वाढल्या कारणाने ओला, उबेर, रॅपिडो या 3 ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन भलतं वाढलेलं असलंय, म्हणजे वाढलंय। तर 40-40चे पण भाडे आजकाल सोडत नाही, तुम्ही मोठे तर विचारच करू नका। तर असं आहे की त्याच्यामुळं माझं तुम्हाला सांगणं आहे की जरा जपून निर्णय घ्या, कारण तुम्ही डायरेक्ट 3 लाखाची रिक्षा इन्स्टॉलमेंटने म्हणजे हप्त्याने 5 लाखापर्यंत जाईल, 5-5.5 लाखापर्यंत। जेवढं तुम्ही डाऊन पेमेंटवर आहे, डाऊन पेमेंट किती कराल तेवढं त्याच्यावर डिपेंड आहे इन्स्टॉलमेंटचा हप्ता म्हणजे व्याज। तर कसं आहे, तुम्हाला परत सांगतो की हे बघा, आता मला जर पुणे स्टेशनला जायचं आहे, मी गाडी बुक करणार आहे ओला, ठीक आहे। ओलावर मी ओला ॲपवर बघतोय मी की बाबा माझ्या एरियामधून 20-22 किलोमीटर असेल पुणे स्टेशन, तर 380 पर्यंत रिक्षाचे होतात, ठीक आहे। आणि त्याच्यात मग समजा ओलाची जी मिनी गाडी आहे म्हणजे वॅगनार वगैरे ओलामध्ये जे आहेत ते आपल्यापेक्षा 20-30 रुपयाने कमी रेट आहे त्याचा। मग मला सांगा
त्या कॅबमध्ये कॅब कस्टमर कॅब का बुक नाही करणार जर त्याच्यात 4 लोक जाणार आहेत, सामान ठेवायला जागा आहे. आता सध्या AC चालवत नाही जास्त करून ड्रायव्हर लोक, पण आता काय करते कंपनी फाईन मारते. जे AC नाही ना चालवत त्याला कंपनी ओला उबर कंपनी फाईन मारते. 100, 150, 200 काय असेल तो फाईन असतो त्यांचा. त्याच्यामुळं ड्रायव्हर लोक काही लोक लावतात AC. तर AC मध्ये जाणार 4 लोक जाणार, गाडी म्हणजे 4 व्हीलर जास्त पळायला जास्त. मग कस्टमर आपल्यापेक्षा रिक्षापेक्षा कार का नाही बुक करणार, तुम्ही विचार करा ह्याच्यावेळी. आणि कारला पण कसं आहे की रेट जरी कमी असला तरी कारला जी वॅगनर वगैरे गाडी आहे त्याला जास्त धंदा आहे, रिक्षापेक्षा जास्त धंदा त्याला आहे. त्याच्यामुळं जर तुमच्याकडं बजेट आहे चांगलं तर तुम्ही कार घेऊ शकता, कारण कार बिझनेससाठी बिझनेस जास्त आहे कारला. उबर आपलं ओला आणि उबरमध्ये मिनी ज्या गाड्या आहेत वॅगनर वगैरे त्याला जास्त धंदा आहे. आणि वरतून तुम्हाला ती गाडी गावाला इकडं तिकडं फिरायला पण होणार आहे, प्रायव्हेट ट्रिप पण मारू शकता तुम्ही त्याच्यावर. तसं रिक्षा काय तुम्ही लांब घेऊ जाऊ शकत नाही, TP परमिट लागतं त्याला बाहेरच्या तुम्ही जिल्ह्यात घेऊन जायचं असेल तर, नाहीतर मग जागोजागी तुम्हाला पकडणार मार्केटमध्ये. तर 4 स्ट्रोकला आहे ना मेंटेनन्स खूप जास्त आहे मित्रांनो. सर्व्हिसिंग वगैरे त्याला 2 लिटर ऑइल 2 लिटर ऑइलचे 500 रुपये होतात मित्रांनो. आणि मग ऑइल ग्रीसिंग वगैरे ऑइल चेंज वगैरे काय असेल ते म्हणजे वेगवेगळा पार्ट, आणि त्याचा मेंटेनन्सचा खर्च जास्त आहे. आता माझ्याकडे आहे 2 स्ट्रोक गाडी, तर 2 स्ट्रोक गाडीला 1 लिटरचं ऑइल लागते आणि तेही साईड ऑइल असल्यामुळे ते मी 2-2 महिन्याला डायरेक्ट चेंज लेवल करत बसत नाही, चेंजेस करून टाकतो 2 महिन्याने. तर सांगायचा मुद्दा हा की ही पण बाजू तुम्ही बघितली पाहिजे की मेंटेनन्स आहे ना आताच्या गाड्यांना जास्त आहे. थोडे दिवस तुमचं चालेल गाडी व्यवस्थित 1.5-2 महिने, त्याच्यानंतर आहे ना काम निघायला चालू झालं की तुम्हाला सुधारणारच नाही की बाबा गाडीचं काम करू का धंदा करू का पैसे कुठून भरू का हप्ता भरू असं होतं. त्याच्यामुळं तुम्ही विचार करून हा पण विचार करा, गाडी जर घेत असाल आणि रिक्षा धंद्यात जर येत असाल. आणि कसं असतं की शिफ्टची जी गाडी असते त्याला समजा 400-500 रुपयेपर्यंत काम तुम्ही करायचं असतं. जर मोठं काम निघालं शिफ्टच्या गाडीमध्ये, जर मोठं काम निघालं तर मालक अर्ध काम अर्धे पैसे नाही तर पूर्ण पैसे मालक करून देतो असं असतं. आणि जर समजा तुम्ही स्वतःची गाडी तर सगळं तुम्हाला स्वतःच करावं लागणार आहे, साधं कामही स्वतः करावं लागतं. तर विचार करा, म्हणजे धंदा आरामात जर समजा 10-12 तासात जर 2000 धंदा होत असेल तर नवीन गाडी घेण्यात आताच्या कंडिशनला काही म्हणजे नवीन गाडी घेऊ शकता तुम्ही 2-1 हजार रुपये तुम्ही रोजचा धंदा असेल तर. जर 1000च्या आजच करत असाल तुम्ही धंदा तर तुमचं काय म्हणजे अवघड काम आहे, कारण हप्ता भरणार, घर चालवणार, त्याच्यात जर बायका पोरं 2-3 पोरं आई वडील जर घरात असतील तर मग काही उपयोगाचं नाही. सरळ काम करा. आणि जर लईच चालवायची इच्छा असेल तर तुम्ही साईड बिझनेस टाईप, आता समजा काम करून आले 9-10 तास आणि संध्याकाळी 3-4 तास तुम्ही गाडी चालवली तर मग त्याच्यात तुमचा दुधाचा ह्याचा खर्च निघू शकतो, भाजीचा खर्च निघू शकतो. थोडक्यात की पार्ट टाइम तुम्ही चालू शकता. त्याच्यामुळे मित्रांनो, नवीन रिक्षा धंद्यात जर तुम्ही नवीन येत असाल आणि यायचा विचार करत असाल तर रिक्षा धंद्याचा हेल्थवर कसा परिणाम होतो तुम्हाला सांगतो मी. आता जवळजवळ 90% लोकांना, रिक्षावाल्यांना कोणते आजार आहेत तुम्हाला सांगतो. सर्वात महत्त्वाचं मूळ व्याध झालेला असतो, कारण कंटिन्यू सीटवर बसून, थोडं पण इकडे नाही तिकडे नाही, कंटिन्यू सीटवरून बसून 1-2 तास कंटिन्यू रिक्षा पळत असते. ओला उबेरवाल्यांचं सांगतोय तुम्हाला मी. आणि त्याच्यानंतर मूळव्याधानंतर कंबरदुखी आली आणि मानदुखी आली, समजा कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, खांद्यापासून सगळं वरपासून खालपर्यंत सगळे आजार चालू होतात. मग आता तुम्ही विचार करा, तुमची जर बॉडी वगैरे नीट असेल आणि तुम्ही जर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही ठरवा की रिक्षा आता नवीन घ्यावी की नाही आणि रिक्षा धंद्यात उतरावं की नाही. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहून निर्णय घेऊ शकता. आणि
काही बघा, तुम्हाला संक्षिप्त सांगतो, तुमच्याकडे जर भांडवल, तुमची फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित असेल तर तुम्ही 3-1 लाख रुपये गुंतवले, डायरेक्ट कॅश घेऊ शकता. गुंतवले तरी काय हरकत नाही, आणि कॅश घेतली तर रिक्षा फायद्यातच आहात तुम्ही. आणि समजा जर इन्स्टॉलमेंटवर घ्यायचं बघत असाल, 15-20 हजार 30 हजार जर डाऊन पेमेंट करून घेत असाल तर तुम्ही आता थांबलं पाहिजे, थोडे दिवस थांबा. कारण इलेक्ट्रिक व्हेकल येणार आहेत, त्याच्यामध्ये किमती कमी जास्त, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिक व्हेकलला परमिट नाही आहे मित्रांनो. आता तुम्ही विचार करा, आपण इथं CNGच्या गाड्या घेतलेल्या आहेत, आपल्याला दरवर्षी इन्शुरन्स आला, पासिंग आलं, सगळं आलं, ते सगळं करावं लागणार. आणि इलेक्ट्रिक व्हेकलला, इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट नाही आहे. आता तुम्ही माहिती काढू शकता आणि निर्णय घेऊ शकता. याबद्दल तुम्ही विचार करा घ्यायची की नाही. तर मी पूर्ण माहिती सांगितली, बऱ्यापैकी माहिती सांगितली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आणि आपल्या व्हिडिओला जर सहमत असाल तर मित्रांना पाठवा, तुमच्या शेअर करा, लाईक करा, आणि आपण नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.